Hello everyone, this is Shilpa Degavkar and welcome to Yoga Dance Studio Chakra Meditation. चक्र मेडिटेशन हे खूप इफेक्टिव्ह टूल आहे. असं नाही की योगा डान्स स्टुडिओचं आहे म्हणून इफेक्टिव्ह आहे. इट हॅज अ पॉवर. ठीक आहे. आत्ता आपण करणार आहोत चक्र मेडिटेशन विथ साऊंड हिलिंग. सो त्याची पॉवर अजून वाढणार आहे, त्याचे इफेक्ट्स अजून जास्त मिळणार आहेत. इफेक्ट्स इन व्हॉट सेन्स? तर जे काही माझं सबकॉन्शियसला त्या चक्राला ब्लॉकिंग झालेलं आहे ते अनब्लॉक होणार आहेत, लाईक ओपनिंग द पाथ, राईट. हा भाग आपल्याला मिळत जाणार आहे. आता सेशन कसं होणार आहे आपलं? तर 8:30ला सेशन सुरू असेल तर झालं तर 8:30 ते 9 या वेळेत आपण थिअरी डिस्कस करणार आहोत. म्हणजे ते चक्र नक्की काय काम करतं, इमोशनल, फिजिकल, स्पिरिच्युअल, त्याची लिंक कशा आहेत, अंडर ॲक्टिव्ह, ओव्हर ॲक्टिव्ह, डिस्टर्ब, ओके, ब्लॉक्ड किंवा वीक झालंय, ह्याचा अर्थ काय, मग ते हिलिंग करण्यासाठी काय करायचं, त्या चक्राचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, म्हणजे सेल्फ ॲनालिसिसला हेल्प होईल. अशा पद्धतीचं पहिलं अर्धा तासाचं डिस्कशन असेल. त्याच्यानंतर आपण मेडिटेशन करणार आहोत. ठीक आहे. किमान अर्धा तास मेडिटेशन आपलं असणार आहे. त्यामुळे महत्वाची गोष्ट येते ती आपली बैठक आणि आसन. जमिनीवर आपण जर बसणार असो, म्हणजे भारतीय बैठक करणार असो आपण, तर ते प्रॉपर जाड पाहिजे, कारण आता थंडीचे दिवस आहेत. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित 2-3 त्याच्यावरती गोष्टी करून ते 1 ते 1.5 असं इंचपर्यंत ते जाड झालं पाहिजे खाली, आणि मग त्याच्यावर आपण बसलोय म्हणजे जमिनीचा थंडपणा माझ्या शरीराला त्रास देणार नाही. ओके. नंतर आपल्याला दोन्ही मांड्यांच्या खाली काही सपोर्ट पाहिजे असेल तर तो घ्यायचा आहे. कुशन्स घेऊ शकतो आपण, सॉफ्ट कुशन, किंवा टर्किशच्या टॉवेलची घडी करूनही ते दोन्ही साईडला घेऊ शकतो. पाठीला रग लागत असेल तर प्रॉपर कुशन तिथे अरेंज करायचे आहेत. आजच हे करून बघायचं आहे, उद्या ट्रायल अँड एरर नाही. ठीक आहे. आणि ती जागा जी असेल, जे आसन जे असेल ते आज घातलेलं, ती जागेवर आपण 7 दिवस तिथेच मेडिटेशन करणार आहोत. मेडिटेशन सुरू होताना आपलं आसन व्यवस्थित तयार करणं, 2 पाण्याचे ग्लास बरोबर घेणं, डायरी असेल, पेन असेल, जे जे काही लागणार आहे ते सगळं व्यवस्थित बरोबर घ्यायचं आहे. आणि आरामात 8:15ला रेडी राहायचं आहे, तयार होऊन. ज्या कलर थीम ऑलरेडी ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे, त्यामुळे त्या कलरचा ड्रेस आपण घालणार आहोत. दिवसभरात त्या कलरचा जास्तीत जास्त आपण वापर करणार आहोत. आपला ड्रेस असेल, ॲक्सेसरीज असतील, घरातली अरेंजमेंट असेल, फ्लावर अरेंजमेंट असेल, जे जे काही असेल, पेन वापरणं असेल तर त्या कलरचा आपण जास्त वापरणार. जे पण काय करू ते ग्रुपमध्ये फोटो आपण शेअर करत राहणार आहोत. ओके. इट्स अ टेक्निक ऑफ हिलिंग आवर चक्रास. ठीक आहे. सो कलर जास्त वापरणं, इवन तोच कलर आहारामध्ये, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल येलो कलर आपला आहे, थीम आपली येलोची आहे, सोलर प्लेक्ससची आहे, तर माझ्या जेवणामध्ये दाल असेलच, किंवा येलो ग्रेव्ही असेल, फ्रुट्समध्ये बनाना असतील. ठीक आहे. म्हणजे जे येलो आहे ते जास्तीत जास्त शरीराला देणं किंवा ते बघणं, इट इज ऑल्सो वन ऑफ द वे ऑफ हिलिंग. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ग्रुपमध्ये 100 फोटो आले तरी चालतील, पण फोटो शेअर करत राहायचं आहे. ठीक आहे. आज मी रूट चक्राच्या नोट्स शेअर करेन, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील, त्याचे तुम्ही आन्सर्स तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या डायरीमध्ये लिहायचे आहेत, दाखवण्याची गरज नाही. त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये मिळून जातील. त्यामुळे जे चक्र होईल ते चक्र मेडिटेशन झालं, उद्या रूट चक्र झालं की तुम्हाला सॅक्रलच्या नोट्स शेअर केल्या जातील. परवाचा दिवसभर तुम्ही ऑरेंज डाएट सगळं हे करणार आहात, त्या क्वेश्चन्सवरती काम करणार आहात, आणि मग रात्री सेशन असेल. म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सेशनमध्ये आणि मेडिटेशनमध्ये मिळण्यासाठी, किंवा तुमची ती ग्रोथ होण्यासाठी दिवसभर त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक चक्राशी रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी सांगितली जाईल. ती ॲक्टिव्हिटी तुम्ही दिवसभरातून कधीही करायची आहे. त्याला अगदी 1 तास लागेल, 50 मिनिटं लागतील असं नाही आहे, पण ते लक्षात ठेवून ते करणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढतो आहोत आणि त्या पद्धतीची ग्रोथ स्वतःमध्ये घेतोय. अल्टिमेटली मेंटल पीस, ब्लेस अँड स्पिरिच्युअल ग्रोथ हेच आपल्याबरोबर पुढे जाणार आहे. त्याच्यासाठी आपण वेळ काढलेला आहे. सो आय कॉंग्रॅच्युलेट एव्हरीवन. प्रत्येकाने खूप विचार केला असेल की हे करण्यासाठी. आय ॲश्युअर यू की ह्याचे जे मल्टिपल लेवलवर बेनिफिट्स आहेत ते शुअर शॉर्ट, किंवा मी सुद्धा विचार करते त्याच्या पलीकडे जाऊन रिझल्ट्स मिळणार आहेत, कारण साऊंड हिलिंग पण त्याला ॲड झालेलं आहे.
ओके, सो आसन झालं. आहारात अजून एक गोष्ट सांगायची की दिवसभरात तुम्ही बाहेरचं शक्यतो काही खाऊ नका. ऑइली स्पायसी अवॉइड करा. आणि येस, सेशन आपलं 8:30ला सुरू होणार आहे, तर 6:30 ते 7च्या दरम्यान काहीतरी लाईट खाऊन घ्या. सेशन झाल्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. ओके, तर आहार झालं. पाणी कंपल्सरी. मेडिटेशन सुरू होण्यापूर्वी 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. मेडिटेशन झाल्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. बिकॉज वी आर गोइंग टू यूज साऊंड हिलिंग. त्यामुळे साऊंड जो आहे तो साऊंड थ्रू आउट बॉडीला मिळायला, ती एनर्जी चेंज आहे ती सर्क्युलेट व्हायला पाणी, बॉडी हायड्रेटेड असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे न विसरता करायचं आहे. मी सांगायचे विसरले आणि तुम्हाला आठवत असेल तर प्लीज ग्रुपमध्ये त्यावेळेस सेशन चालू असताना पण हायड्रेट युअर सेल्फ म्हणून तुम्ही मेसेज शेअर करू शकता. ही सगळ्यांची जबाबदारी आहे. ओके, सो आहार झाला, पाणी झालं, कलर थीम झाली, ॲक्टिव्हिटी झाली. अँड येस, आपल्याला एक मस्त जर्नीमध्ये आपण जर्नीसाठी स्टार्ट करतो आहोत. सो बेस्ट विशेस. वी आर ब्लेस्ड, सो वी आर इन दिस ग्रुप अँड वी आर ॲटलिस्ट आपण तो अभ्यास करतो आहे याच्यासाठी पण खूप काहीतरी पुण्य आहे आपलं, हे समजून घेण्यासाठी आपली इच्छा होते. दॅट इज द बेस्ट पार्ट अँड यू आर फील दॅट यू आर ब्लेस्ड टू बी इन दिस ग्रुप. Okay, thank you. We all are thankful to universe for divine guidance, divine protection, and yes, taking all of us into deep state of meditation. Okay, thank you for joining this workshop. Thank you for enhancing the group energy. खूप खूप छान पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्म होणार आहोत सगळे. आणि एकमेकांच्या बरोबर ही करताना आणि ते शेअर करताना खूप वेगळ्या पद्धतीचं बॉन्डिंग आपल्यामध्ये होतं आणि हे बॉन्डिंग आपल्याला नॉर्मल लाईफमध्ये मिळत नसतं. सो आय एम थँकफुल टू एव्हरीवन. deep gratitude for everyone for joining the session and believing in me. Thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you.